धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणूया. पी सावळाराम यांचे अतिशय सुंदर असे गीत आणि आशा भोसले यांचा अतिशय सुमधुर असा आवाज. हे गाणं आज आठवायचं कारण म्हणजे आज आहे 7 ऑगस्ट, राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणजेच नॅशनल हँडलूम डे. हा दिवस या दिवसाची पंतप्रधान मोदींनी 2015 पासून सुरुवात केली. भारतीय हातमाग उद्योगाचा वारसा जतन करण्यासाठी हे एक पाऊल उचललेलं आपल्याला दिसतं. भारतातील हातमाग व्यवसायाला खूप प्राचीन संस्कृती आहे. आपले बरेचसे हातमाग असलेले उत्पादनं खूप पूर्वीपासून निर्यातही होत असत. हातमागाच्या माध्यमातून पूर्वीची संस्कृती, प्राचीन परंपरा, कौशल्य याचं जतन करण्याचं काम आपण सगळे करतोय. नमस्कार आणि वेलकम. पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या या खास दिवसासाठी आपल्याकडे आज खास पाहुणेही आले आहेत आणि त्यांचं मी स्वागत करते. त्यांचं नाव आहे स्वानंदी पोळे. नमस्कार स्वानंदीताई. स्वानंदीताई यांनी घरच्या जबाबदारीमुळे एक क्विल्टचा छोटासा कोर्स केला. तो कोर्स झाल्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनिंग ही केलं. मग हळूहळू रजईच्या बॅग्स आणि अशी अनेक उत्पादने त्यांनी तयार केली. या सगळ्या गोष्टींना त्यांच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यातूनच फॅब्रिक गंज या ब्रँडचा जन्म झाला आणि आता तो खूप छान नावारूपाला येतोय. त्यांचे प्रॉडक्ट्स तर युनिक आहेतच, शिवाय ट्रेंडी सुद्धा आहेत. स्वानंदीताई, तुम्हाला आजच्या या नॅशनल हँडलूम डेच्या निमित्ताने मला असं विचारायचंय की नक्की हँडलूम म्हणजे नक्की काय, किंवा हातमाग म्हणजे नक्की काय आणि ते कसं ओळखायचं असतं, किंवा त्यातले प्रकार काय आहेत? लूम म्हणजे माग. हे यंत्र असतं जे कुठल्याही विजेशिवाय, इलेक्ट्रिसिटीशिवाय चालतं. हात आणि पाय या दोन्हीचा वापर करून सुतानी विणून कापड बनवणं हे एक मेन उद्देश त्या यंत्राचा असतो. हँडलूम आपल्याकडे खूप पूर्वीपासून हँडलूममधूनच कापड बनलं जायचं आणि वापरलं जायचं. जेव्हा इंग्रज आले त्याच्यानंतर पावरलूम किंवा बाहेरचं कापड आपल्या देशात यायला सुरुवात झाली. आपला ॲक्च्युली खूप समृद्ध वारसा आहे भारताला हँडलूमचा, फॅब्रिकचा, हँडलूम पासून बनणाऱ्या फॅब्रिकचा. प्रत्येक, आपण म्हणतो 12 बलुतेदार, जसं तुम्ही ऐकलं असेल, प्रत्येक गावात एक हँडलूम हातमाग असायचा आणि तो त्या गावाची कापडाचा पुरवठा केला जायचा त्याच्यातर्फे. असं प्रत्येक ठिकाणी इथल्या हवेनुसार, तिथल्या कल्चरप्रमाणे, मोटिव्सप्रमाणे तिथं कापड बनलं जायचं. म्हणजे त्या एरियाचा, त्या कापडाच्या डिझाईनवरती फरक पडायचा. कापडाचा तलम कसा आहे, सूत कसं आहे ह्याच्यावरती, किंवा असंही असायचं ना की त्या गावाची किंवा त्या प्रांताची संस्कृती त्या कापडावर अगदी शब्द आहे की ती संस्कृती त्या कापडावरती केली जायची. म्हणजे असे जे प्रकार आहेत ते सगळे. इकत हा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे, इकत. आणि असं प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये कापड बनवायचं. मधला काही काळ असं झाला होता की लोकांना एक्सपोर्ट, जास्ती मऊ कापड लवकर सुकतंय, चकचकीत दिसतंय, त्यामुळं लोक थोडंसं हातमाग हा मागे पडत गेला. त्याला म्हणू शकतो आपण उतरती काळ आली होती. पण आता परत 2015 पासून जसा हा नॅशनल हँडलूम डे जेव्हापासून साजरा केला जातो, तेव्हा फक्त तो साजरा केला जात नाहीये, तर त्याला खूप प्रोत्साहन दिलं गेलंय. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे केलं गेलंय, शिवाय अनेक प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या सुद्धा याला फार मदत करतायत, हातभार लावतायत किंवा प्रोत्साहन देत आहेत. आता मी थोडंसं तुम्हाला ह्या कापडाबद्दल वेगवेगळं सांगते की आपण नेहमीचे माहिती आहेत आपल्याला की इकत आहे, बनारस आहे, पाटण पटोला आहे. फक्त आपल्याला हातमाग म्हणलं ना, बऱ्याच जणांना खादी किंवा फक्त सिल्क हे आठवतं. म्हणजे सिल्क म्हणजे रेशीम किड्यापासून बनणारं सिल्क असं नाही आहे. तर आपण जे लिनन जे कशापासून बनतं, तर जवसाचं झाड असतं त्याच्यापासून लिनन बनलं जातं. तसंच केळीचं झाड आहे, केळीचा बुंदा आहे, त्याच्यापासून बनाना सिल्क बनलं जातं. अनेक एक गवत असतं, त्या गवतापासून ज्यूट
किंवा ओडिसासारख्या ठिकाणी असं झाडापासून अनेक फॅब्रिक्स बनले जातात. हे आपल्याला माहिती नसतं त्या गोष्टी खरंच. आणि ह्यात हातमागच वापरावा लागतो, कारण ह्यातले काही फॅब्रिक्स सूत एवढं नाजूक असतं की ते पॉवरलूम मध्ये बनवणं शक्य नसतं, तुटतं. पॉवरलूमचा जो स्पीड असतो जे असतं ते शक्य नसतं. किंवा हातमागावरती एक फायदा असतो, कष्ट खूप आहेत त्याच्यामध्ये. विणताना तो जो धागा तुटला तर तो हाताने पडत कधी कधी आपण हातमागाचं कापड घेतलं तर जाणवत होतं की मध्ये मध्ये छोट्याशा गाठी असतात, तर ती गाठ अतिशय बारीक सुताची तेवढी गाठ मारून परत ते सुरू केलं जातं. आणि जर तुम्ही त्याचं क्वालिटी लॉंग टर्म ड्युरेशन असं म्हटलात तर कधीही हातमागावरचा कापड हा जास्ती काळ टिकतो. म्हणजे आपण आपल्या आईची पैठणी आहे, तो पिढून पिढ्या येत असते. बनारसी साड्या असतात, तो पिढून पिढ्या चालत असतात. असं आपण सिंथेटिकच्या बाबतीत नाही म्हणू शकत. खरंच. तर हे ऍक्च्युली खूप सुंदर संस्कृती आहे. आपल्याकडे इतक्या राज्यांमध्ये वेगवेगळं केलं जातं. गोव्यामध्ये कुणबी नावाचं फॅब्रिक केलं जातं, साड्या केल्या जातात. कुणबी ज्या हातमागावरती केल्या जातात. असं खूप प्रत्येकाच्या ह्या प्रांतात असते आणि त्याच्यामागे खूप सुंदर हिस्ट्री आहे, स्टोरीज आहेत. तुला आश्चर्य वाटेल, पाटण पटोला ऍक्च्युली आता ते गुजरातची म्हणून फेमस आहे, पण ती मूळची आपली आहे. जालनामध्ये पटोला साड्या केल्या जायच्या. नंतर गुजरातच्या राजांनी इथली 700 कुटुंब तिकडे नेली आणि आता ती पाटण पटोला म्हणून प्रसिद्ध झाली. म्हणजे अशा खूप सुंदर गोष्टी आहेत प्रत्येक कारागिराच्या मागे. आणि हे सगळे आपण त्यांना कामगार नाही म्हणू शकत, ते कारागीर. आणि अक्षरशः सांगते, एक साडी जेव्हा तयार होते तेव्हा 15 कामगारांना रोजगार मिळतो. कारागिरांना ऍक्च्युली 15 कारागिरांना रोजगार मिळतो. असं खूप समृद्ध आहे ऍक्च्युली हातमाग. आपली संस्कृतीच एवढी छान आहे ना आपली भारताची. आणि हे झालं. दुसरं म्हणजे जर आपण आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत बघायला गेलो तर शेतीनंतर अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावरती ते आहे. तू कधी राणी की बाव हे ऐकलंस का गुजरातमध्ये? तर तू जर ती व्यवस्थित बघितलंस तर ते डिझाईन तुला पटोलामध्ये जाणवेल. तर असं तिथल्या संस्कृतीचं चित्र कापडावर. जसं आपल्याला मोर, पैठणीवरती मोर हवा, त्याच्यासाठी पैठणी म्हणू शकत नाही. आणि आता एक आपल्याला प्रत्येकाला असं हवं असतं की मला युनिक पाहिजे, जरासं वेगळं पाहिजे. अशा वेळी हातमागावरती आपण मिळणारं खूप व्हरायटी होऊ शकते. आणि आपण तेच कस्टमाइज करून घेऊ शकतो जसं आपल्याला पाहिजे. आणि आता ते केलं जातं आणि कारागिरांकडनं आपल्याला साड्या फॅब्रिक हे मिळतंय. सो त्यांनाही खूप चांगले दिवस आलेत. नाहीतर अगदी खूप त्यांची परिस्थिती, आर्थिक व्यवस्था खूप खराब झाली होती. ती आजकाल खूप चांगलं प्रोत्साहन मिळतंय आपल्यालाही. आपणही अवेअर झालो आहोत की सुती कापड आपल्या किंवा नॅचरल फॅब्रिक, सुती नाही म्हणू शकत आणि नॅचरल फॅब्रिक आपल्या शरीराला किती कम्फर्टेबल आहे, उपयोगी आहे. त्यामुळे हातमाग ऑफकोर्स खूप गरजेचं आहे आणि सुंदर आहे. ते जग खूप सुंदर आहे हातमागाचं, पण त्याच्याबरोबर प्रचंड कष्टाचं आहे. कष्ट तर आहेच, कष्ट आणि पेशन्स सुद्धा. म्हणजे एक साडी तयार करायला किती दिवस लागतात? पटोलाची साडी जर मिनिमम असं म्हटलं जातं की 2-3 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंत एक साडी केली जाते. ब्रोकेडचा एक साडी तयार व्हायला 20 दिवस ते 6 महिने लागू शकतात. असं कारण प्रत्येक विचार करणं की ती हातमागावरती एकदम बारीक नाजूक कापड विणलं जातं. धागा तुटणं आहे किंवा ते जवळजवळ विणणं आहे आणि हाताने ते डिझाईन प्रत्येक ठिकाणी, हे खूप नाजूक काम आहे आणि कलाकारी आहे त्याच्यामध्ये. किती छान माहिती मिळते आपल्याला सगळ्यांना. मस्त. तर आपल्या आता हे हातमागचे दिवस आलेत आता आपण असं म्हणू शकतो. तर याला
गव्हर्नमेंट किती आपलं सपोर्ट करतं किंवा त्यांनी काय काय योजना केल्यात आपल्या गव्हर्नमेंटनी? आत्ता सध्या खरंच हे म्हटलं 2015 पासून जेव्हा मोदींनी हे नॅशनल सुरू केला तेव्हापासून चांगलं त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं. पंतप्रधान योजनेतर्फे गव्हर्नमेंटतर्फे ट्रेनिंग दिलं जातं. बनारसमध्ये त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर उभं केलंय जिथे आजूबाजूच्या गावातले लोक येऊन राहू शकतात. म्हणजे असं आहे की कुठं जाऊन शिकणार हा आता हे नाही राहिलेला, तिथं येऊन ते शिकू शकतात. त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. चांगल्या पद्धतीचं यान सूत उपलब्ध करून दिलं जातं. चांगले टिकाऊ कलर उपलब्ध करून दिले जातात. त्यांच्यात अनेक संस्थांतर्फे प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंटतर्फे अर्थसहाय्य दिलं जातं कमी व्याज दरात. परत मोठमोठ्या शहरांमध्ये एक्झिबिशन्स अरेंज केले जातात जिथं हे ग्रुप्स आपले वस्तू घेऊन जाऊन विकू शकतात. आणि ही लोक आता एकत्रित झाली आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे की एकमेकांना मदत करतात, सहाय्य करतात. म्हणजे फक्त आर्थिक सहाय्य नव्हे तर बाकीच्या बाजारपेठ उपलब्ध करून बाजारपेठ उपलब्ध करून देणं ही खूप महत्वाची आहे. आणि ह्याच्यामुळे झालेला फायदा, मेन फायदा असा आहे की आता डायरेक्ट कारागिरांकडनं वस्तू घेतल्या जातात. मग जो मिळणारा बेनिफिट आहे जास्तीत जास्त कारागिरांना मिळायला लागला. जो पूर्वी जो मधला माणूस हे सगळं घ्यायचा ते आता बंद झालं असून आता डायरेक्ट कारागीर आणि ग्राहक हे दोघांचंच कोऑर्डिनेशन राहील. आणि ह्याच्यात तू विचार करणं हे खूप चांगली गोष्ट आहे की जेव्हा एखादा कस्टमर आपल्याला डायरेक्ट सांगतो की हे मला आवडलंय किंवा मला हे असं हवंय, त्या कारागिरालाही आयडिया येत जातात की काय लागतं, लोकांना काय हवंय. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की हे हातमागचे तर आपल्याला तर माहिती आहेच की किती चांगलं आहे किंवा आपल्या त्याचा टच किती छान असतो आपल्या शरीराला किंवा ड्युरेबिलिटी म्हणा, क्वालिटी. पण हे सगळे प्रोडक्ट्स एवढे महाग का असतात? हो, महाग असतात कारण खरंच त्याच्यामागे खूप कष्ट आहे. आता आपण लेननचा विचार करू. लेनन तरी मी असं सांगते की ज्याच्यामध्ये अजून बाकी फार काम केलं जात नाही, म्हणजे डिझायनिंग नाही. प्लेन लेननचा कापडचा आपण विचार करूया. लेनन म्हणजे आपण जवस जे आपण खातो रोजच्या आहारात, तर त्याचे पहिला झाडं लावली जातात. ती जेव्हा पिवळी पडतात तेव्हा ते रोप तयार झालं समजलं जातं. ते असे पूर्ण देठ असतात, अंडे असतात. ते सुकवणं, ते भिजत घालून परत सुकवणं, त्याच्यापासून फायबर्स वेगळे काढणं, ते कातणं. म्हणजे आणि ती हे जे मी एवढं बोलते तेवढी सोपी प्रोसिजर नाहीये. ते खूप मोठ्या प्रमाणात असतात ना या सगळ्या गोष्टी. आणि हे सूत कातणं, ते परत त्याला कलरिंग करणं, नॅचरल डाय आपण म्हणू शकतो. शक्यतो बऱ्याच फॅब्रिक्समध्ये नॅचरल डाय वापरले जातात. काही ठिकाणी केमिकलला पर्याय नसतो त्यामुळे केमिकल वापरलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी नॅचरल डाय केले जातात. ही प्रोसिजर खूप आहे लांब. आणि महाग असायचं दुसरंच रिझन असं आहे की तू विचार कर, एक साडी विणायला जर त्याला ठीक आहे किंवा एक फॅब्रिक विणायला 20 दिवस लागत असतील, 10 दिवस लागत असतील आणि त्याच्यावरती कष्ट आहे, आणि ते विचार करायची पद्धत. आणि जसं म्हटलं एक साडीवरती 15 जणांना रोजगार मिळतो, तर ती साडी 15 दिवस व्हायला लागले तर तेवढी किंमत अपेक्षित आहे. त्याचा दुसरा फायदा असा की ती खूप लॉंग टर्म चालणारं कापड आहे, खराब होत नाही, लवकर खराब होत नाही. फायदा आहे आणि कम्फर्ट आहे. नाही, आणि ते हातमागाचं डिझाईनच इतकं सुंदर असतं ना, ती साडी अशी युनिक वाटतेच पटकन. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की आपल्या मुळाशी रूट्स आहेत ते. स्वानंदी ताई, असं मला विचारायचं की आता हातमागाच्या प्रॉडक्टचा तू तुझ्या बिझनेसमध्ये कसा उपयोग करून घेतलास? हातमागाचं मी सध्या स्टोल्स जे अगदी यंग जनरेशन पासून ते आपण 40s पर्यंत सगळ्या बायका वापरू शकतात, त्या ट्रेंडी असतात, छान दिसतात, हातमागाचं कम्फर्टेबल असतं. अगेन स्टोल कम्फर्टेबल हवेत आणि खूप सारे डिझाईन्स मला वापरता येतात. सगळ्यात जास्ती स्टोल्सला माझ्या डिमांड असेल तर इकडच्या आहे आणि
मंगलगिरीला आहे, दोन्ही ह्याला आहे. तसंच मी साड्या बनवते, पॅचवर्क साड्या म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये पण मी मंगलगिरी आणि इक्कतचं कॉम्बिनेशन करते, अजरक कलमकारीचं कॉम्बिनेशन करते, या दोन्ही. हां, लॅपटॉप कव्हर्स आणि मोबाईल पाऊच सारख्या किंवा स्लिंग बॅग्स ह्याच्यामध्येही माझा हातमागाच्या कापडाचा भरपूर वापर केला जातो. मस्त. तर आता मला सांग, आपण हातमागाविषयी बोलतोच आहे, तर तुझा हातमाग हाच बेस आहे बरोबर, फॅब्रिक गन. तर त्याची सुरुवात कशी झाली, या फॅब्रिक गनची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली मी पूर्वी जॉब करत होते. मग काही आपल्याला जसं लहान मुलं मोठी होत जातात, माझ्या सासऱ्यांचं वय होत होतं, मग मी जॉब सोडल्यावरती ठरवलं की आपण शिवणकामाकडे. आणि मला खूप क्विल्टिंग खूप आवडत होतं, गोधडी खूप आवडत होती. पण मी विचार की मग मी छोटा कोर्स केला, गोधडीचा 2 दिवसाचं वर्कशॉप होतं, ते केलं आणि ते मला खूप आवडलं. पण मला तेव्हा एक गोष्ट कळली की फक्त गोधड्या विकणं सोपं नाही आहे. तर आपल्याला छोटं छोटं काहीतरी सुरू करायला पाहिजे की जेणेकरून गोधडीसाठी आपण काय म्हणतो कॅपिटल गेन रेज करू शकू. मग मला शिवण आवडत होतं पूर्वी. मला अगदी वाटायचं की आपण फॅशन डिझायनिंग वगैरे करायचं आहे, तर म्हटलं आता तेव्हा नाही जमलं तर आता आपण फॅशन डिझायनिंग करून टाकू. मग मी कर्वे शिक्षण संस्थेमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि हळूहळू शिवण सुरू केलं. पण तेव्हा माझं एक नक्की होतं की जरी मी बाकीचं शिवणकाम करत असले तरी मला मेन फोकस होता क्विल्ट आणि क्विल्टिंग रिलेटेड प्रोडक्ट्स. मग हळूहळू वाढायला लागलं की मी क्विल्ट्स बनवायला लागले, बॅग्स बनवायला लागले आणि नवीन नवीन प्रोडक्ट सुचत गेले. याच्यामध्ये सगळ्यात खूप छान साथ दिली म्हणजे माझ्या घरच्यांनी. कारण माझे सासरे, तू विश्वास नाही ठेवणार, मी पहिली क्विल्ट शिवली त्याच्यात 600 तुकडे होते, 600 चौकोन, आणि ते सगळे चौकोन मला माझ्या सासऱ्यांनी कट करून दिले होते. आणि माझा नवरा, मुलगा अजूनही मदत करतात. म्हणजे माझा जेव्हा सीझन असतो तेव्हा फुल घरांना सपोर्ट असतो, मी घरी नसते खूप वेळ. आणि मग मला कळायला लागलं की लोकांना आपले प्रोडक्ट आवडतात, म्हणजे आपली आवड आवडते. माझे बाबा जजेस स्कूल ऑफ आर्टचे स्टुडंट होते, त्यामुळे कदाचित काहीतरी थोडंसं आलं असेल माझ्याकडे, तर लोकांना आवडतंय त्या. मग थोडं धाडस येतं. नातेवाईकांनी भरपूर सपोर्ट केला, मैत्रिणींनी भरपूर सपोर्ट केला, इव्हन माझे कस्टमर जे नंतर नवीन एक म्हणतो ना माउथ पब्लिसिटी, मी कुठंही पब्लिसिटी केली नव्हती. मग चांगलं वाढत गेलं. मग सगळे म्हणायला लागले की आता काहीतरी नाव दे तुझ्या बिझनेसला, म्हणजे नुसतंच काय स्वानंदीकडे टाकायचं, स्वानंदीकडे टाकायचं, म्हणजे अगदी शिवण चाललंय असं नको व्हायला, आपण काहीतरी त्याला आता थोडं ब्रँडिंग करायला सुरुवात करू. तेही माझ्या मैत्रिणीच एका सजेस्ट केलं होतं की आता नाव काहीतरी छान दे. आम्ही सगळेजण घरातले एकदम रस्किन बॉन्डचे डायहार्ट फॅन आहोत. तर मग म्हटलं की तो जरा डोक्यात फॅब्रिक गंज का, तर त्याचं एका पुस्तकाचं नाव फॉस्टर गंज आहे, किंवा अनेक त्याच्या गोष्टीमध्ये असे छोटी छोटी गावांची नाव आहेत. तर गंज म्हणजे काय, छोटं गाव. मग मला आवडलं की माझ्या मुलांनी सजेस्ट केला ही फॅब्रिक गंज. दुसरं आम्ही विचारच नाही केला, फायनल झालं. सध्या काय ट्रेंड चालू आहे, म्हणजे सध्या तुझ्याकडे कुठले ट्रेंडी प्रोडक्ट्सची चलती आहे? सध्या माझ्याकडे जास्ती डिमांडमध्ये आहे लॅपटॉप कव्हर्स, बेबी क्विल्ट्स, मोबाईल पाऊच आणि लहान मुलांसाठी हे पद्धती. मी तुला एक बेबी क्विल्ट दाखवते. काय सुंदर आहे, किती सुंदर डिझाईन आहे. म्हणजे प्युअर कॉटन आहे, बरे हातमाग नाहीये पण कॉटन आहे आणि एकदम म्हणतो ना मऊ, लहान मुलांना आवडतं. मी एका बाळाने एक क्विल्ट हातात घेतला, तो इतका खुदू हसायला लागला होता. म्हणलं बस आपले पैसे वसूल किंवा कष्ट वसूल आहे. तर असे बेबी क्विल्ट्स खूप छान जातात माझ्याकडे. आणि मगाशी मी जसं म्हटलं तुला की स्टोल्स, तर या पद्धतीचे स्टोल्स खूप छान जातात. ह्याच्यावरती हे मंगलगिरीचं कापड आहे जे हातमागावरचं आहे. हे आहे अजरक प्रिंट, म्हणजे प्युअर कॉटन वरती अजरक ब्लॉक प्रिंट केलं जातं. आणि हे आहे कलमकारी. कलमकारी तर अगदी हल्ली आपल्या सगळ्यांना माहिती झालं. तर कलमकारी हे अशा पद्धतीने थोडंसं याच्यावरती हँडवर्क केलं जातं. कधी कधी सिम्पल असतात, जीन्स वरती वगैरे घालायला हवे असतील तर हो हो अगदी अगदी. ह्याला काही हे नाहीये की ह्याला मॅच, दुपट्ट्यासारखं नाहीये की मॅच व्हायलाच हवं. अगदी कुर्तीवरती घाला तर जीन्स वरती घाला, ते छान दिसतं. हे भरपूर जातात. माझा सगळ्यात आवडती गोष्ट आहे म्हणजे ॲप्लिक वर्क. मला ॲप्लिक वर्क खूप आवडतं. जसं हा मासा केलाय तसंच हे या पद्धतीनं. अरे वा,
हे कुशन्स कव्हरला चांगली डिमांड आहे. आणि असं हे पण आहे ना, म्हणलं ना की मी क्विल्टिंग मध्ये जास्ती करायचा प्रयत्न करते, त्यामुळे सगळे क्विल्टेड अगदी अगदी. आणि खूप महिने खूप वर्ष जातं. मी सजेस्ट करते की हँडवॉश करा तर अजून जास्ती लाईफ वाढेल. जसं आपण कॉटन असतं हँडवॉश केलं तर अजून तसंच आहे. आणि कॉटन सारखंच आहे, त्याचा मऊपणा वाढत जातो. लगेच हातात घेतल्या जाणवतं की ती असं सॉफ्ट आणि असं छान आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या स्लीव्स ह्या सगळ्या ह्याला जातात. हे दाबू प्रिंट आहे कॉटन मध्ये, सिंथेटिक काहीच नाही, सगळं प्युअर कॉटन. हे तर इकत मगाशी जसं सांगितलं हातमागावरचं, आणि हे मंगलगिरी आहे. तर असे हे प्रोडक्ट जातात. लहान मुलांचं खूप छान छान आयटम होतात. हे लहान मुलांना बंटिंग्स सुंदर आहे. हे हल्ली असं पडद्यांवर वगैरे खूप लावलं जातं रूम्स मध्ये. असंही नाही, म्हणजे आपण म्हणतो बंटिंग्स म्हणजे काय, शेवटी पताका. अगदी त्या सणासुदीला घर सजवायला आपण छान दिसतात. आणि धुतलं की स्वच्छ होऊन जातात. अगदी वॉशिंग मशीनला टाकलं तरी इस्त्री फिरवलं की काम झालं. आणि लॅपटॉप कवर्स कॉटन, प्लेन कॉटन मध्ये केले जातात, किंवा आता थोडंसं कॉटन पॉपलिन कापड आहे त्यामध्ये मी करते. आणि किंवा असे ॲप्लिकवाले सगळ्या प्रकारच्या लॅपटॉप कवर्सला चांगली मागणी आहे. मस्त मस्त. आणि ह्याच्यामध्ये पण ट्रेंडी दिसतं आणि टच पण एकदम सेम असं. त्यालाही पूर्ण क्विल्टेड आहे, त्यामुळे सेफ, कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही, सेफ जागी ठेवलं. आणि आपल्याला सगळ्यांना आवडतं ना आपल्याकडं वेगळं काहीतरी पाहिजे, तर हे वेगळं आहे. हे परत मी अगदी सेम डिझाईन करायचं ठरवलं तरीही सेम होत नाही, कारण हे हाती केलेलं आहे. तर मग प्रत्येकाला मिळणारा आयटम वेगळा असणार आहे. हे आहे वॉल हँगिंग पॉकेट आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये म्हटलं तर 10 किलोचं जर मी वजन ठेवलं तर ते तुटत नाही, कारण हे भरीव बांबू आहे. भरीव बांबू आहे. पण जर त्याचा शेप बिघडतो एवढं, पण 2 किलो पर्यंत आरामात तुम्ही वजन ठेवू शकता. पण लहान मुलांची खेळणी, पेन, पेन्सिल इकडे तिकडे, आणि असं जरा अट्रॅक्टिव्ह असलं की मुलांना जागेवर ठेवावं असं वाटेल. म्हणून त्यांचे रुमाल्स आहेत, त्यांच्या लागणाऱ्या वस्तू आहेत. 1, 2, 3 लावले आणि त्या मुलांना 3 गोष्टींसाठी 3 ते पॉकेट्स ठेवले तर ते स्वतः ऍटलीस्ट कपाट उघडून आत ठेवण्यापेक्षा ह्याच्यात सोपं वाटेल त्यांना. म्हणजे कुठेतरी टाकणं हे जे योग्य ठिकाणी टाकलं. आणि फुलं पण किती सुंदर आहेत, ही फारच छान. ही पूर्ण बघितलं असतं काही हाताला लागलं नाहीये त्याच्यामध्ये. लहान मुलांनी तोंडात घातली तरी धुतलं, साफ झालं. ह्याच्या आतमध्ये जे बॅटिंग आहे जे मी क्विल्टला वापरते ते पण धुतलं की सुकून जातं. मस्त. मेन हेच चांगलं की हे वॉशेबल आहे. या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट वॉशेबल आहे. आणि उलट वॉश केलं की जास्त त्यांचं लाईफ वाढतं, नाही का. आणि मी अजूनही तुम्हाला सांगते की हातमागाच्या वस्तू वापरा, ज्यामध्ये आपली संस्कृती आहे, आपल्या अनेक कारागिरांचा रोजगार आहे त्याच्यावरती. सो हातमागाच्या वस्तू वापरा आणि सपोर्ट करा. नक्कीच. आणि आपण नक्कीच वोकल फॉर लोकल च्या दिशेने आपण भारत आत्मनिर्भर करायच्या दृष्टीने आपण अगदी खरं. नक्कीच त्याला सपोर्ट करूया सगळेजण. आणि ह्यांचे गिफ्टिंग ऑप्शन सुद्धा छान आहेत. आता रक्षाबंधन, आता सण एक चालू होत आहेत, तर तुमची काही ऑर्डर असेल तर ताईंना नक्की द्या. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि त्यांचं बुटीक आहे सिंहगड रोडला, तर नक्की तुम्ही त्या बुटीकला अवश्य भेट द्या. आनंदीताई, पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. खरंच थँक्यू. मलाही खूप बरं वाटलं. हातमागावरती बोलणं हे खरं तर एंडलेस आहे, खूप आणि ना या गोष्टी ना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असा एक ह्याच्यामागचा उद्देश असतो की या छोटे छोटे डेज जे येतात त्यानिमित्ताने लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. म्हणजे नुसताच तो दिवस साजरा करण्यापेक्षा त्याच्या मागचं काय आपली संस्कृती. हा 7 ऑगस्ट का दिवस केला गेला त्याचं कारणच हे आहे की 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशीचा नारा केला गेला होता की स्वदेशी उत्पादनं वापरा. म्हणून हा सेम दिवस आपण त्या हातमागाच्या कारागिरांना तो लढा दिलेल्यांप्रती त्यांचं कौतुक होण्याच्या ह्यांनीच साजरा करायला हे केलेला आहे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.
असे नवीन नवीन विषय मी दरवेळेस घेऊन येते, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार.